श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा मित्रांनो. आणि हा व्हिडिओ नक्कीच 20 मिनिटे मन लावून ऐका. तुम्हाला आज अनुभव येईल आणि तुमचा विजय आज होणार आहे. त्यासाठी तयार राहा आणि मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे आणि ते तुम्ही सर्व काही मिळवणार आहेत जे तुमच्याजवळ नाही. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, मन लावून नक्कीच ऐका. स्वामी भक्तांनो, स्वामी आई, स्वामी बाप, स्वामी निवारील भवताप, स्वामी बंधू, स्वामी सखा, स्वामी आमुचा पाठी राखा, स्वामी नियंता, स्वामी प्रभू, स्वामी विष्णू, स्वामी शंभू, स्वामी वैद्य, स्वामी दवा, स्वामी पिटाळील दुर्दैवा, स्वामी साधन साध्य तसे, स्वामी दैवत अनन्य असे. असेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून ते भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणून शरण आलो तुझिया चरणासी. आणि आपण खरंच स्वामी समर्थांच्या चरणासी नक्की शरण गेलं पाहिजे. जेव्हा आपण खऱ्या मनाने स्वामींना शोधतो तेव्हा स्वामी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला नक्कीच करून देतात. म्हणून माणूस जीवनामध्ये कधीही विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारा तो व्यक्ती सदैव सुखी असतो आणि समाधानी असतो. म्हणून मित्रांनो, तुम्हाला फक्त स्वामींवर विश्वास ठेवून आणि स्वामींचं नामस्मरण करून जीवनात भरपूर काही प्रगती करायचंय एवढंच लक्षात ठेवायचंय. आणि हा संदेश तुम्ही पूर्ण बघा आणि हा तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. मित्रांनो, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. तो आहे ना वर बसलेला, त्याने संकट दिला आहे, मार्गही तोच दाखवेल. फक्त आपण त्यांच्यावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, झालं गेलं विसरून जा. हे दुसऱ्याला सांगणं खूपच सोपं असतं, पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना त्यावेळेस कळतं किती अवघड असतं. म्हणून होऊन गेलेलं विसरणं भरपूर अवघड असतं आणि ते आपण लवकर विसरू शकत नाही. त्यामुळं आपण स्वामींची प्रार्थना करायची आणि स्वामींना मनोभावे त्यांची पूजा करायची. सर्व काही त्यानेच ठीक होणार आहे. कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे आपला प्रामाणिकपणा ठरत असतो. आणि असाच प्रामाणिकपणे आपण स्वामींची भक्ती करायची. लोकांची तऱ्हाच अजब आहे. स्वतःच्या दुःखाला नशीब म्हणतात आणि इतरांच्या दुःखाला कर्माची शिक्षा म्हणतात. त्यामुळे आपण फक्त आपल्या मनाने जगायचंय आणि मनसोक्त जगायचंय. म्हणून जीवनामध्ये श्रीमंती म्हणजे नक्कीच काय तर नातेसंबंध, पैसा, चारित्र्य आणि आरोग्य हे चारही स्तंभ मजबूत आणि संतुलित असणं म्हणजे खरी श्रीमंती असते. वेद वाचणे कदाचित सोपे असेलही, पण ज्या दिवशी कोणाची वेदना वाचता येईल तोच खरा ईश्वर प्राप्तीचा दिवस तुमच्यासाठी असणार आहे. म्हणून प्रत्येकाच्या वेदना वाचत चला आणि त्यांना मदत नक्कीच करत चला. मैत्री ठरवून होत नाही, हाच मैत्रीचा फायदा आहे. मैत्रीला कुठले नियम नाहीत, हाच मैत्रीचा कायदा नक्कीच आहे. आणि त्याचप्रमाणे आपण स्वामींची ही मैत्री ही निस्वार्थ करायची आहे. अज्ञात भीतीमुळे स्वतःला मागे राहू देऊ नका. सर्वोत्तम संधी अनेकदा अनिश्चिततेच्या दुसऱ्या बाजूला असते. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नशिबात पांडवासारखा वनवास असेल तर श्रीकृष्णाचा अनमोल सहवासही तुम्हाला नक्कीच लाभणार आहे. म्हणून निजली पाखरं घरट्यात, चंद्र करतो निगराणी, चांदण्यांच्या सहवासात धुंद दरबळते रातराणी. आणि असेच आपण स्वामींच्या सर्व या जगात आणि या विश्वात आपण दरबळतोय. आणि तसेच आपल्याला स्वामी आपल्यावर लक्ष ठेवून आहेत आणि ते कुणालाही भूकं राहू देत नाही. ते प्रत्येकालाच अन्न पुरवत असतात. म्हणून एकमेकांसाठी जाणीवपूर्वक केलेले छोटे मोठे त्याग नात्यातील रेशीम गाठी अगदी घट्ट करतात. म्हणून आपण नाते हे जपून ठेवायचे असते. म्हणून जीवनात राग आणि द्वेष यांपासून दूर राहणारा मनुष्य आदर्श बनत असतो. म्हणून राग आणि द्वेष तुमच्या मनातून तुम्ही पूर्णपणे काढून टाका. जपता शब्दांचे मोल, आयुष्य होईल तुमचे अनमोल. म्हणून कोणतेही शब्द बोलताना तुम्ही विचार करून नक्कीच बोलायचंय. त्यामुळे तुम्हाला जीवनात भरपूर काही वेगळ्या संकटाचा सामना करावा लागणार नाही. आणि प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण आपण हे विसरतो की त्याच्यासाठी आपणही समोरचाच माणूसच आहोत. म्हणून
सर्वांची जीवनचर्या आणि सर्वांचं जीवन हे वेगवेगळं आहे. म्हणून समाधान, सहनशीलता आणि संयम असणारी व्यक्ती ही आयुष्यात काहीही करू शकते आणि कोणत्याही थरावर जाऊ शकते. म्हणून हे 3 नियम तुम्ही लक्षात ठेवायचे. मित्रांनो, वाद टाळावा, संवाद नाही. कारण संवाद टाळला की गैरसमज वाढतात आणि जे नव्या वादाला जन्म देत असतात. म्हणून मनशांतीचे कारण सर्व दुःखाचे हरण असते आणि जडवी जीवा या तारण भगवंता तुझे नामस्मरण. म्हणून भगवंताचे नामस्मरण केल्याने मनाला शांती मिळते आणि दुःखाचे हरण होऊन जाते आणि सर्व काही आपल्याला चांगल्या रीतीने आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी व्यक्ती आणि स्वामी हे मदत करत असतात. म्हणून महत्त्व असतं ते फक्त गरजेला आणि वेळेला. म्हणूनच तर एरवी हाकलला जाणारा कावळा 10व्याला बोलवला नक्कीच जातो. म्हणून तुम्ही कुठेही तुमच्या आंतरिक मनातून तुम्ही विचार केला पाहिजे की मी कोणत्या तरी ठिकाणी नक्कीच कामाला येईल. आणि प्रत्येक माणूस वेगवेगळा यासाठीच बनवलेला आहे की त्यात वेगळी शक्ती असते आणि ती त्याला ओळखायची असते. म्हणून नाती ही हातामध्ये पकडलेल्या वाळूसारखी असतात. जास्त बंधने लादल्याने ती आपल्या हातातून नक्कीच निसटून जातात. म्हणून कोणावरही बंधने घालू नका. आणि मित्रांनो, दयाळूपणा ही अशी भाषा आहे ना, ज्याला आंधळा पाहू शकतो आणि बहिराही नक्कीच ऐकू शकतो. म्हणून सुखाचा कोणता क्षण चिरंजीव नसतो. फक्त आठवणींच्या राज्यातच त्याला अमरत्व प्राप्त होते. आणि सुख वेचीन म्हणण्याआधी घन दुःखाच्या गहिरवरतो आणि दुःख सावरू जाता कवडसा सुखाचा येतो. आणि सुख हे थोडेच येते, पण ते चांगल्या काळासाठी असते. आणि दुःख आणि सुख हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहेत आणि त्याला आपल्याला सामोरे जावं लागणार आहे आणि त्यावरच तुम्ही नक्कीच ते जीवन अवलंबून असणार आहे. म्हणून मोह नसावा संपत्तीचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना घास असावा फक्त आपल्या झोपडीमध्ये समाधानाचा. आणि ज्याच्याकडे समाधानाचा घास आहे तोच व्यक्ती जीवनामध्ये सुखी आहे. म्हणून जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ मात्र असली पाहिजे. आणि झाडाला पाणी कमी पडलं की पानं गळून पडतात, तसंच माणसाकडे पैसा कमी पडला की नातं मात्र नक्कीच गळून पडत असतात. आणि समाजात तुमची किंमत पैशाने मोजली जाते, तुमच्या चांगल्या विचाराने नाही. पहिला पैसा नंतर विचार. त्यासाठी कोणताही व्यवसाय करा व आपले अस्तित्व निर्माण करा. लोक सहानुभूती तोंडावर दाखवतात, प्रत्यक्षात मागे नाही. आणि खोटं बोलल्याने पाप लागतं, तर खरं बोलल्याने आग मात्र नक्कीच लागत असते. म्हणून आयुष्यात आपण आयुष्याच्या पिच म्हणजे काळजीपूर्वक खेळावं लागतं. कारण इथे लोक जवळचीच नक्कीच आपली भरपूर काही परीक्षा घेत असतात आणि आपल्यालाच ते हरवण्याच्या मागे लागलेले असतात. म्हणून आयुष्याचा एक नियम बनवा. जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना नक्कीच विसरायला शिका. आणि आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटाही मात्र टोचू देणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवून जीवन साध्या पद्धतीने जगत चला. सर्व काही तुम्हाला मिळणार आहे आणि सर्व काही तुम्हाला लाभणार आहे. वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ वाईट असेल ना तर आपलेही परके बनून जात असतात. म्हणून जीवनातला अनुभव म्हणजे माणसाने आपल्या चुकांना दिलेलं गोडचं नाव असतं आणि ते अनुभव आपल्या जीवनामध्ये आपल्याला यायलाच हवे. आणि स्वतःच्या चुका लपवून आणि दुसऱ्यांच्या चुका दाखवून व्यक्तिमत्व कधी सिद्ध होत नसते आणि ते तसे सिद्ध होणार सुद्धा नाही, एवढे मात्र निश्चित. म्हणून मित्रांनो, देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका. आणि कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही, तर अनुभव, नाती, मानसन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच नक्की मोजले जात असतात. आणि तो कमाईचा एक भाग सुद्धा असतो. म्हणून घेतलेला श्वास जसा सोडून द्यावा लागतो, अगदी तसंच न पटणाऱ्या गोष्टीही आयुष्यातून तुम्हाला सोडून द्यावे लागतील. तरच तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता आणि प्रगती मात्र करू शकता. नाहीतर मग तुम्हाला भरपूर खस्ता खायला लागतील आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी सहन कराव्या लागतील. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आंधळ्याला आरसा, नास्तिकाला मूर्ती आणि मूर्खाला कधीही ज्ञान देऊ नका.
ते त्याचा फायदा कधीच जाणू शकत नाही आणि त्याचा फायदा त्यांना समजणारही नाही. म्हणून दगडाचाही एक गुण घेण्यासारखा असतो. कोणत्याही ऋतूत त्याला पाझर मात्र कधी फुटत नाही. आणि जी व्यक्ती आपल्या रागावर नियंत्रण मिळवू शकते ती व्यक्ती कधीच दुःखी होऊ शकत नाही. त्याला सुखच मिळत असते. आणि क्रोध क्षणात विरघळतो, पण नाराजी दूर व्हायला खूप वेळ मात्र लागत असतो. आणि जो जीवनामध्ये विकला जातो ना, तो लोभाला नक्कीच बळी पडत असतो. म्हणून कधीही तुम्ही विकलेही जाऊ नका. आणि सत्य नेहमी तिखट आणि झाल असते. ते खोट्यासारखे गोड, चलाक आणि आतल्या गाठीचे कधीच नसते. म्हणून तुम्ही नेहमी सत्याच्या मार्गावर चाललं पाहिजे आणि नेहमी सत्यच बोललं पाहिजे. आणि जिव्हाळ्याचं नातं त्यांच्याशी जुळतं ज्यांच्याशी मागच्या जन्मीचे काही ऋणानुबंध असतात. नाहीतर या विशाल विश्वात कामाशिवाय कोण कोणाला ओळख दाखवतं. म्हणून आपला जन्म हा नक्कीच स्वामींच्या परिसरात झालाय आणि स्वामींची भक्ती करण्याचा योग आपल्याला आलाय. त्यामुळे आपल्यापेक्षा नशीबवान कोणी असू शकत नाही असं मला वाटतं आणि ते असणारच आहे. म्हणून मित्रांनो, स्वामींची मनापासून तुम्ही सेवा करा आणि स्वामींचं ध्यान आणि नामस्मरण करा. तुम्हाला स्वामींचा भरपूर मोठा अनुभव लवकरच येईल. आणि कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर करू नका, कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो आणि त्याशिवाय ते काम पूर्ण करणे अशक्य असते. म्हणून त्या कामासाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे. आणि आपले भाग्य आपल्या हातात असते, ते कोणावर अवलंबून राहत घडत नाही. आणि त्यामुळे मेहनत करा, भाग्यही बदलू शकते. जीवनात सुखाचा शोध घेणे स्वाभाविक आहे, पण सुखाबरोबर दुःखही जीवनात येते. न विसरता आपले जीवन जगा. तुम्हाला दुःखही सहन करता येईल हे मात्र निश्चित. आणि आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जिथे तुम्ही पाऊल ठेवाल तिथे तुम्हाला यश हे मिळेल. कारण प्रयत्न ही यश मिळवण्याचा पाया रचत असतात. आणि अपयश आले म्हणून प्रयत्न करणे सोडणे असा विचार आपल्या मनात ठेवू नका. कारण जीवनात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी एकसारखी राहत नाही. त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे, यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवलाच पाहिजे. आणि एखादे काम करताना आत्मविश्वास निर्माण करायचा असल्यास मनात श्रद्धा ठेवून काम करा. कारण श्रद्धा आपणास सकारात्मक ऊर्जा देते आणि ती ऊर्जा आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. योग्य वेळ आल्यास आपल्या कामातून ती दिसेल. ज्याप्रमाणे सूर्योदय कोणीही रोखू शकत नाही, त्याप्रमाणे गुणवत्ता ही जगासमोर नक्की येईलच. आणि जीवनात आपणास काय करायचे आहे आणि ते कशा प्रकारे करायचे आहे ते स्वतः ठरवा. कारण सल्ला मोफत मिळू शकतो, परंतु साथ कधीच मिळत नसते. आणि यश मिळवण्याचे वास्तव समजून द्यायचे असेल तर त्यासाठी यशस्वी व्यक्तीने केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घ्या. कारण त्यातून यश हे सहज मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते हे नक्कीच आपल्याला समजत असते. म्हणून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची मानसिकता तयार करा. कारण समाजाला योग्य मार्ग दाखवून त्यांचा विकास करण्याचे काम नेतृत्व नक्कीच करू शकते. आणि वेळेला कधी कमी समजू नका, कारण वेळ असा न्याय देते की जिथे परमेश्वरालाही नतमस्तक व्हावेच लागते. म्हणून फक्त वेळावर विश्वास ठेवा. तुमच्यावर कुणी वाईट करत असेल आणि तुमच्याबद्दल कुणी वाईट विचार करत असेल तर ते त्याच्यावर पूर्णपणे सोडून द्या आणि त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुम्हाला हळूहळू सर्व काही समजत जाईल. मित्रांनो, चांगले काम करताना अडचणी आपल्या टीका झाल्या तरी ते काम करा, कारण त्यातून समाजात योग्य बदल नक्कीच घडून येतील आणि तुम्हाला त्याचा अनुभवही येईल. म्हणून मित्रांनो, जीवनात तुमच्या परिस्थिती कशीही येऊ द्या, त्या परिस्थितीत आपण काय भूमिका घेतो हे फार महत्त्वाचे असते. कारण परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य तेव्हाच होते जेव्हा आपण परिस्थितीवर मात करण्याची भूमिका घेत असतो. आणि जीवनात अडचणी येतात, पण त्यावर मात करण्याचे मार्ग शोधा. कारण अडचणी येणारच आहेत, त्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आपल्यासाठी होऊन जाते. म्हणून कोणतीही गोष्ट सहजतेने मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आणि त्यामुळे एखादी गोष्ट सहजतेने मिळेल हा गैरसमज तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका आणि निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न करा. कारण निष्ठावंत व्यक्तीला कधीही अपयश मात्र येत नाही, भले उशिरा का होईना, पण यश त्याला मिळतच असते. आणि मर्यादेत राहून काम करा. पण मर्यादा आपल्या यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा ठरत असेल तर मग मर्यादा ओलांडून योग्य मार्ग अवलंबून आपल्याला काम करावेच लागेल. आणि चांगल्या कामासाठी योगदान द्या, कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते.
आणि त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास दिलेले योगदान मात्र असते. आणि अशक्य गोष्ट शक्य करण्याची असल्यास धोका पत्करून साहस दाखवण्यास तयार राहा. कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका पत्करून त्याला साहसाने उत्तर देण्याचा मार्ग आपल्याला दाखवलाय. आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी हा गुरुमंत्र देखील स्वामींनी आपल्याला दिलेला आहे. म्हणून त्यावर विश्वास आपल्याला पूर्णपणे ठेवायचा आहे. एखादी घटना घडणे हा जीवनाचा भाग आहे, परंतु घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्या घटनांचा अभ्यास करून त्यातून शिकून जबाबदार व्यक्तिमत्व घडविणे आपले काम नक्कीच आहे. आणि संकटातून कठीण परिस्थितीचा जन्म होतो, त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्याचे शौर्य निर्माण करा. कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम करून दाखवण्यास सज्ज मात्र असतो. आणि समतोल राखून नक्कीच काम करण्यास महत्त्व द्या. कारण समतोल हा सर्वांना समान संधी देऊन सर्वांना न्याय देईल अशी व्यवस्था निर्माण नक्कीच करू शकतो. म्हणून शिकण्याचा प्रयत्न जीवनात नक्कीच करा. कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो, परंतु ज्ञान देण्याचा हेतू सफल तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थी मनापासून ज्ञान मिळवण्याची तयारी मात्र ठेवेल. आणि कधी कोणाला कमी समजू नका. कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्या लहान अशा मुळांची मदत नक्कीच घ्यावी लागते. आणि स्वावलंबी बना. कारण दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय स्वबळावर एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन कधीच देत नाही. आणि वाईट काळाला जशाच तसे उत्तर देण्याची ताकद ठेवा. कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी लढा दिलाच जाईल आणि तो लढा दिलाच पाहिजे. म्हणून एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हे आपला दृष्टिकोन ठरवते. त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि जे नाही त्याची खंत मनात अजिबात ठेवू नका. आणि जीवनात मार्गदर्शन खूप महत्वाचे आहे आणि ते कुणाकडून घ्यावे हे त्यापेक्षा महत्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते, तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना विरोध करीत असते. म्हणून जगताना स्वतंत्र निवडा. कारण स्वतंत्र हे आपणास एकट्याचे जीवन जगण्याची ऊर्जा देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत नक्कीच करू शकते. आणि स्पष्ट भूमिका घेण्यावर भर द्या. कारण स्पष्टपणा मनात गोंधळ निर्माण होऊ देत नाही. तसेच आपले मत किंवा विचार प्रभावीपणे मांडण्यास तो मदत करत असतो. म्हणून तग धरून उभे राहणे हे आवश्यक आहे. कारण मार्गदर्शन मिळाले तरी प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये चिकाटीने प्रयत्न करण्याची वृत्ती तग धरून एखाद्या जागी स्थिर राहण्याने ते निर्माण होत असते. म्हणून आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहा. कारण सदोष पद्धत कोणतेही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वासही ठेवत नाही. म्हणून समोर येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे साहस निर्माण करायचे असल्यास समुद्रातील जहाज पहा. कारण विशाल अशा समुद्रात उतरणारे जहाज साहसाचे उत्तम एक उदाहरण आहे. आणि असे साहस आपण जीवनाबद्दल नक्कीच दाखवले पाहिजे. आणि जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे गरजेचे असते. कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्बलतेचे लक्षण आहे आणि ते लक्षण आपल्या जवळ नकोय. म्हणून आव्हानांचा स्वीकार करा, त्यांना दाखवण्याचा आणि त्यांना बोलण्याचा मोका देऊ नका. त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका. कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावा लागतो. त्याशिवाय त्याला पुढच्या फेरीत प्रवेश करता येत नाही. म्हणून आपल्याला प्रत्येक परिस्थितीसोबत लढून जीवनात पुढे जावेच लागेल. आणि जिथे आपली बाजू योग्य असेल त्या ठिकाणी संपूर्ण जग विरोधात असले तरी माघार घेऊ नका. कारण आपले हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वांनाच नक्की दिला आहे. म्हणून पुढील रस्ता दिसणे जेव्हा बंद होईल ना, तेव्हा जिथपर्यंत रस्ता दिसत असेल तिथपर्यंत वाटचाल करा. कारण पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसू शकतो. त्यामुळे काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करणे उत्तम असते. आणि जीवनात पर्याय निर्माण करा. कारण सर्वजण एका क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे एका मर्यादेनंतर तुमच्यातील क्षमता आणि आवड हे ओळखून त्यानुसार कार्यक्षेत्र आपल्याला निवडायला लागेल. आणि कामामध्ये गुणवत्ता निर्माण करा. कारण गुणवत्तापूर्ण कामाचे बक्षीस यश आहे. आणि त्यामुळे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करण्याकडे आपल्याला लक्ष दिलेच पाहिजे. आणि जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी. मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेला मदतीचा हात असेल. कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही त्याचप्रमाणे उभा असतो. आणि अन्याय सहन करणे कधीही मान्य करू नका.
कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाही आणि अन्याय करणारा कधी विजयी झालेला नाही. म्हणून स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड कधीच होऊ शकत नाही. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा, कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटांवर आणि अडचणींवर मात करण्याचा एक मार्ग आहे. आणि प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते. आणि फक्त त्या पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने आपण नक्कीच विचार केलाही पाहिजे. आणि एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्कीच तुम्ही वाचली पाहिजे, कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ती खूप मौल्यवान असेल. आणि वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व दिले पाहिजे, कारण काही गोष्टी ह्या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग मात्र होत नाही. आणि नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस कधीच येत नाही. मित्रांनो, एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच पाहिजे, कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाते. आणि मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार तुम्ही नक्कीच राहिले पाहिजे, कारण त्यातून त्याग करण्याची सवय लागून मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता नक्कीच विकसित होते. आणि आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता असे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे. आणि त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन काम केलेच पाहिजे, कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात. आणि ज्या क्षेत्रात काम कराल तर ते असे करा की ते क्षेत्रातील दिग्गजानेही तुमच्या कामाचे कौतुक मात्र केले पाहिजे. आणि जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळेल. आणि तुमचे जीवन हे अनमोल आहे आणि ते चांगल्या रीतीने तुम्हाला जगावेच लागेल. आणि ते चांगल्या रीतीने जगले नाही तर मग ते पूर्ण नर्क समान होऊन जाईल. म्हणून विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहण्याचे धाडस दाखवा, कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करत असते. आणि ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घ्या, कारण कासव ही शर्यत त्यांच्या न थांबता केलेल्या प्रयत्नांमुळेच नक्कीच जिंकले होते. आणि ती शर्यत आपल्याला जिंकायची आहे, म्हणून न थांबता आपल्याला काम हे करावेच लागेल. आणि आपल्या सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते. आणि ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमिनी सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याचप्रमाणे ते असते. म्हणून अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा, कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाही आणि ते प्रयत्न सोडून देतात. असे तुम्ही अजिबात करू नका. जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा, कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव हे सहन करावे लागतात. आणि इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे. आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीशी झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे आणि ते आपल्याजवळ असणे गरजेचेच आहे. म्हणून ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग हा पुस्तकांची मैत्री आहे. आणि त्याचा फायदा म्हणजे पुस्तके आपल्याला कमी वयात अमूल्य ज्ञान देऊन जातात आणि येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ते आपल्याला तयार करत असतात, कारण त्यात लोकांचे खूप सारे अनुभव लिहिलेले असतात. म्हणून अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये तुम्ही नक्कीच ठेवा, कारण वेळेने अशा वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरवणाऱ्या व्यक्तींचा परिचय जगाला करून दिला आहे. म्हणून मित्रांनो, आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आणि जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण आपण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करत असते. आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही पूर्णपणे होत असते. म्हणून हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधीच कधीच मिळत नाही. आणि आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवतो. जसे अंधाऱ्या रात्री एका काजव्याची सोबत देखील आधार देणारी वाटते, कारण त्याने आपलं जीवन हे प्रकाशमान होत असतं. त्याचप्रमाणे
आपण जीवनातही कोणीतरी आपल्याला आधार देणारी काजव्यासारखी व्यक्ती आपल्यासोबत नक्कीच ठेवायला हवी. आणि जीवनात मर्यादा ही फार महत्त्वाची आहे, कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते. याउलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान पूर्णपणे नक्कीच होणार आहे. म्हणून नेतृत्व हा गुण आत्मसात करा, कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. आणि सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा, कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवत असते. आणि प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा, कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल. पण प्रयत्नच केला नाही तर हाती काही लागणार नाही आणि काही उरणारही नाही. म्हणून स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका, कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस मात्र दाखवत असतात. आणि ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात, कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवत असतो. मित्रांनो, जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केलीच पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो, कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि मोठा बनवत असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या, कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश नक्कीच देव देणार आहे. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या, कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो आणि त्याच्या ध्येयामध्ये तो पुढेही जाऊ शकतो. म्हणून पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका, कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव होत नाही आणि आपण पूर्णपणे हार मानत नाही. म्हणून जीवनामध्ये कधी हार मानू नका. जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा, कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात. पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे घ्यावेच लागते आणि ते प्रत्येकालाच घ्यावे लागते. तुम्हाला आम्हाला नाही तर प्रत्येकालाच ते जीवनात सहन करावेच लागते. म्हणून स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील, कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधी अपयश मात्र आजपर्यंत आलेले नाही आणि येणारही नाही. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्त्वाची आहे, कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्याला आयुष्यात खूप मोठे बदल घडवून आणत असते. आणि जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री आपल्याला असणार आहे. आणि एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून पूर्णपणे काढून टाका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने प्रयत्न करा. आणि तुम्ही पुढे जाणार आहेत हे फक्त स्वामी बघून घेतील आणि स्वामींवर फक्त तुम्हाला मनापासून विश्वास ठेवायचा आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला अनुभव मिळत जाईल आणि तो मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा असतो, पण तो चांगला असो किंवा वाईट, कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान मात्र पूर्णपणे टाळता येते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कितीही कोणतीही तडजोड न करता आपले काम करत राहा, कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येणे शक्य होत असते. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो, कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते. आणि माघार घेणे कधीही मान्य करू नका. एवढं लक्षात ठेवा, आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न पूर्णपणे करत असतो. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते, कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. आणि जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभवही देत असतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे आपण जास्त लक्ष दिले पाहिजे, कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढेल आणि ती ताकद तुमची आत्मविश्वासानेच वाढणार आहे.
म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची जास्त चिंता आपल्याला जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद ही सहनशीलता असल्याशिवाय कधीच मिळणार नाही आणि कधी तुम्ही ती जाणवू शकणार नाही. म्हणून नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष द्या. कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निर्माण नक्कीच होणार आहे. आणि तो मार्ग निर्माण करून देण्यासाठी स्वामी आपल्याला नक्कीच मदत करणार आहे. म्हणून स्वामींची भक्तीही आपल्याला करायची आहे आणि आपल्या कामामध्ये आपल्याला पूर्णपणे मनापासून प्रयत्न करायचे. हे तुम्ही लक्षात घेतले तर तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. म्हणून मित्रांनो, स्वामींवर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही तेच बनाल जे तुम्हाला बनायचे आहे. अपयशाला त्याचे खोटे समाधान त्या गरीब बिचाऱ्या बाह्य परिस्थिती नामक शब्दात शोधू द्या. परंतु आत्मा त्याचा निषेध करतो. आत्मा मुक्त असतो. तो वेळेला मुठीत धरतो. तो स्थळावर विजय मिळवतो. तो संधी किंवा योगायोग म्हणवणाऱ्या फसव्या बढाईखोरांवर दहशत बसवतो आणि जुलमी परिस्थितीला तिच्या सिंहासनावरून पदच्युत करून आपला दास बनवतो. स्वामी भक्तांनो, स्वामी माऊली सांगत आहे, अरे बाळा, चिंता कशाची करतोस? आम्ही आहोत ना. तू फक्त तुझं काम प्रामाणिकपणे कर. तू माझं बाळ आहेस. मी तुझं रक्षण आणि तुझ्या जीवनात तुझ्या पाठीशी राहणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तू हे ऐकले तर तुझ्या डोक्यातील सर्वात मोठी टेन्शन आणि भयंकर चिंता आज नक्कीच खाक होऊन जळून जाईल आणि तुला त्याचा अनुभव सुद्धा येईल. जसे मुलांचा आपल्या आईवर विश्वास असतो तसे श्री स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी कोणतेही संकट तुमच्यापर्यंत येऊच देणार नाहीत आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवल्याने हे सर्व सिद्ध होणार आहे. स्वामी बोलतात, सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका. वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल आणि तुमच्या जीवनात चांगली वेळ येणारच आहे. फक्त विश्वास तेवढा ठेवावा लागेल. आयुष्यात अनुभव येणं ही खूप गरजेचं असतं. कारण अनुभवातून आपल्या हातून झालेली चूक तिथेच लवकर आपल्या लक्षात येत असते आणि आपण त्यातून सावरत असतो. म्हणून मित्रांनो, सूर्य कधी बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कार्य करत राहा आणि लोकच तुमचा परिचय देतील. आणि म्हणून तुमचा परिचय दिल्यानंतर लोकांमध्ये तुमची नक्कीच वाहवा होईल. म्हणून मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. मित्रांनो, देवाने आपल्या शरीराची रचना अशा प्रकारे केली आहे की आपण आपली पाठ थोपटू शकत नाही आणि पाठीवर लातही मारू शकत नाही. म्हणून माणसाला निंदकाची आणि हितचिंतकाची नक्कीच जीवनामध्ये गरज असते. म्हणून आपण मनाने इतके चांगले राहा की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्याजवळ येण्यासाठी नक्कीच रडला पाहिजे. आणि आपल्याला सुखी किंवा दुःखी करायची संधी इतरांना कधीच देऊ नका. आपलं सुख हे आपल्या हातच असतं, पण आपण वेड्यासारखं बाहेर ते शोधत असतो. म्हणून मित्रांनो, रस्त्याने जाताना येताना शाळा विचारते, जीवनाची परीक्षा बरोबर देतोय ना? मी उत्तर दिले, आता फक्त दप्तर खांद्यावर नाही, एवढंच बाकी लोक अजूनही धडा शिकवून जात आहेत. म्हणून आपण आयुष्यभर आपल्या शाळेसारखा धडा शिकतच असतो आणि प्रत्येक प्रसंगातून आपल्याला नवनवीन अनुभव येतच असतो. मित्रांनो, काही माणसं एका क्षणात आपली होतात आणि काही रोज सोबत राहून सुद्धा आपली होत नाही. म्हणून त्यांचा विचार तुम्ही डोक्यातून पूर्णपणे काढून टाकायचा आहे आणि जी लोक आपल्या जवळ आहेत त्यांचा फक्त आपण विचार करायचा आहे. एखादी व्यक्ती मनातून उतरली की मग त्या व्यक्तीकडून सहानुभूती, आदर, मानसन्मान काही शिल्लक राहत नाही आणि काही उरत देखील नाही. म्हणून सगळ्या जगाला ज्याच्या बळावर जिंकू शकतो तो म्हणजे संस्कार आहेत. हे संस्कार तुमच्याजवळ चांगले असलेच पाहिजे आणि सगळे जिंकलेलं त्याच्या बळावर हारू शकतो तो म्हणजे अहंकार आहे. म्हणून तो अहंकार आपण कधीही बाळगू नये. अहंकार ज्याने बाळगला ते सर्व काही नष्ट झालेले आहे. असा रावणाला अहंकार झाला होता म्हणून तो शेवटी नष्टही झाला. म्हणून तुम्ही कधीही गर्व करू नका. माणसाने नेहमी ऐकताना कान हा स्वतःचाच वापरावा, म्हणजे मग गैरसमज कमी होत असतात
आणि प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात हिरो असतो. गरज असते ती फक्त स्वतःच्या क्षमता ओळखण्याची, आणि स्वतःची क्षमता आपण ओळखली की सर्व काही छान होणार आहे. आणि आपले दुःख मनात लपवून ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे आपले आईवडील असतात, आणि त्यांचा सांभाळ तुम्ही आयुष्यभर नक्कीच केला पाहिजे. मित्रांनो, देवाने प्रत्येकाला काही ना काहीतरी खास करण्यास तो जन्माला घातले आहे, आणि आपल्याकडून काही खास होत नसेल तर टेन्शन घेऊ नका. कदाचित आपल्याला आराम करण्यासाठी देवाने पाठवले असेल, पण आपण जर आराम करत राहिलं तर जीवनामध्ये आपण मागे राहू. त्यासाठी प्रयत्न हे तुम्ही केलेच पाहिजे, आणि प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. म्हणून प्रयत्न केल्याने आपल्याला फळ नक्कीच मिळेल. फक्त आपण प्रयत्न हे प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि कधी कधी मनाला पण दगडासारखं आपल्याला बनवावं लागतं. म्हणजे कितीही आघात झाले तरी तोडणारा थकतो, पण मात्र दगड नाही. म्हणून मित्रांनो, तुम्हाला मन कधीतरी दगडासारखं करावंच लागेल, आणि लोकांचं ऐकून घेण्यासाठी तुम्हाला ते नक्कीच करावं लागेल. दुनिया कशी का वागेना आपल्याशी, आपण छानच वागायचं सगळ्यांशी. इतकं छान की विश्वासघात करणाराही तळमळला पाहिजे पुन्हा जवळ येण्यासाठी. आणि नाती आता भरपूर काही दूर होत चालली आहेत, आणि नात्यांमध्ये विश्वासही कमी होत चालला आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्याला समजवणे गरजेचे नसते, कारण तराजू फक्त वजन सांगू शकतो परंतु क्वालिटी नाही. म्हणून आपल्यामध्ये जी क्वालिटी आहे ती तुम्ही तशीच ठेवायची आहे. त्याबद्दल कोणालाही काही बोलायचं नाही, फक्त आपण आपल्या मनात ठेवायचं आणि तसं जीवन जगत राहायचं. जेव्हा कोणताही मार्ग तुम्हाला दिसत नसेल ना, निराश झाला असाल ना, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळेल. आणि विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहायचे धाडस दाखवा, कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करत असते. आणि धाडस तुमच्या मनात असलेच पाहिजे. आणि ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घ्या, कारण कासव ही शर्यत त्याच्या न थांबता केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकले होते. आणि म्हणून ते आपण तसंच करायचंय, आणि आपण न थांबता प्रयत्न करत राहायचे. एक ना एक दिवस आपण आपल्या आयुष्याची शर्यत नक्कीच जिंकू. आणि अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा, कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाही, आणि प्रयत्न न केल्यामुळे ते हार मानत असतात. आणि मित्रांनो, जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल ना, तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा, कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव हे सहन करावे लागतात, आणि तेही तुम्हाला जीवनामध्ये सहन करावेच लागेल. म्हणून इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे, आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीची झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे, आणि ती इच्छाशक्ती तुमच्याजवळ असणे हे जरुरीचे आहे. म्हणून अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये ठेवा, कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरविणाऱ्या व्यक्तीचा परिचय जगाला करून दिला आहे. आणि आपण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आणि जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडण्यास मदत करत असते, आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही होत असते. मित्रांनो, हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, कारण हक्क मिळवल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी कधीच मिळणार नाही. आणि आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला आपल्याला शिकवत असतो. आणि जसे अंधाऱ्या रात्री एका काजव्याची सोबत देखील आधार देणारी आपल्याला वाटत असते. म्हणून जीवनात मर्यादा ही फार महत्वाची आहे, कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते. याउलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान कायम होतच असते. म्हणून नेतृत्व तुम्ही घ्यायलाच हवे. हा गुण आत्मसात करा, कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा देऊ शकते. आणि सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा, कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवते. आणि प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा, कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल, पण प्रयत्नच केला नाही तर हाती काही लागणारही नाही.
म्हणून स्वतःला कमी समजण्याची चूक अजिबात करू नका, कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत नक्कीच टिकून राहत असतात. म्हणून तुम्ही टिकून राहू शकता. म्हणून मित्रांनो, पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका, कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव मात्र होणार नाही. आणि जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल ना, तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा, कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे घ्यावेच लागते. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील, कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधी अपयश मात्र येणार नाही. आणि आयुष्यात निवड खूप महत्त्वाची आहे, कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकते. जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री नक्कीच असते. आणि एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून पूर्णपणे काढून टाका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने आपण प्रयत्न केलेच पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट, कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येत असते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करा, कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येते आणि स्वतःचे अस्तित्व आपल्याला टिकवूनही ठेवता येते. म्हणून कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो, कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते. म्हणून आपण फक्त मेहनत प्रामाणिकपणे करायची आहे आणि माघार घेणे कधीही मान्य करू नका, कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ना ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न करतो, आणि तो प्रयत्न आपण शेवटपर्यंत केला पाहिजे. जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते, कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्याच मात्र चढाव्या लागत असतात. आणि जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभवही देत असतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे, कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढू शकेल. आणि भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची जास्त चिंता आपल्याला जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही, कारण भूतकाळ आपला बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नसते. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय अजिबात मिळणार नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष द्या, कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निर्माण नक्कीच होणार आहे. आणि प्रतिस्पर्धी ताकदीचा असला ना तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या, कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे शक्य होते. आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते, कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास मदत करत असतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या उतरणार आहेत, फक्त तुमचा त्यावर विश्वास असणे गरजेचे आहे. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी, कारण दुसऱ्यांची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात येणार नाही आणि तुमची ताकद तुम्ही नक्कीच वाया घालवाल आणि मग ती वाया गेलेली ताकद तुम्हाला कधीही चांगल्या गोष्टी देऊन जाणार नाही. म्हणून मित्रांनो, चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला चांगल्याच गोष्टी आत्मसात कराव्या लागतील आणि तुम्हाला त्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या की जीवनामधले अनुभवही चांगले मिळतील. म्हणून तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. फक्त तुम्ही स्वामी समर्थांवर मनापासून विश्वास ठेवला आणि त्यांचं नामस्मरण केलं ना तरी तुम्हाला देव एवढं देईल की तुम्ही ते मोजूही शकणार नाही. आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा तुम्हाला अवघड वाटेल ना तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण आपले प्रयत्नच
आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद देतात आणि ती ताकद आपल्याला स्वामींकडून सुद्धा मिळू शकते. म्हणून स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे असतात आणि ते आपल्याला ताकद देत असतात. मित्रांनो, अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला कधीच येणार नाही. आणि साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा. कारण साधी राहणी, उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे दाखवून देत असते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबवू नका. कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी आपण मनामध्ये निश्चितच ठेवली पाहिजे. आणि ती तयारी असली की देवही आपल्याला त्याच प्रकारे साथ देत असतो. म्हणून देवही आपली परीक्षा घेत असतो. म्हणून त्या परीक्षेत पास होण्याची जबाबदारी आपलीच आहे. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम आपण करायचे आहे आणि ते काम तसेच करत ठेवायचे. दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा. कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देते. आणि चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ना ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात आणि स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्या सोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन तुम्ही जगा. आणि एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवा. तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही. कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज तेवढी असते. आणि वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवून देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत देत असते आणि तीच हिंमत आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा. पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे ना त्याचा विसर पडून देऊ नका. संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. आणि संपूर्ण जगाने जर पाठ फिरवली ना तर स्वामी आपल्याकडे कधीच पाठ फिरवणार नाही. ते आपल्या कायम पाठीशी असतात आणि त्यांच्यावरच आपण विश्वास ठेवायचा आहे. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते आणि तुम्हाला भरपूर वरतीही घेऊन जाऊ शकते. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला ते मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते आणि त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, असा विचार कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करू शकतो आणि ती गोष्ट आपण प्रत्येक ठिकाणी शक्य करू शकतो. मग ती कोणतीही गोष्ट असो. आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या. कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात. आणि जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देते. आणि संघर्षाच्या काळात हार कधीच मानू नका. तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता तयार करा. कारण आपली हीच मानसिकता आपल्या मनास दुर्बल न बनवता खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करत असते. आणि आपल्या परिस्थितीवर आपल्याला मात करावीच लागेल. जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल यासाठी प्रयत्न करा. कारण समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपणास आपली स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करत असते. आणि बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडा. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि सर्वजण तुमच्या यशस्वी होण्याची वाट नक्कीच बघतील. जीवनात अनुभव खूप महत्त्वाचा आहे, पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवा. कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद मात्र देते. आणि वेळ सगळ्यांची येत असते. त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा. कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट हे करावे लागतात आणि कष्ट हे तुम्हाला करावेच लागतील.
आणि आपण केलेल्या कामाचे श्रेय मिळवण्यासाठी धडपड करतो, पण असे करू नका. यासाठी आपले काम प्रामाणिकपणे करून त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करा. परिणामी तुमच्या कामाचे कौतुक जग स्वतःहून करणार आहे आणि जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत ठरत असतो. आणि एखादी गोष्ट करताना मनात शंका कधीच आणू नका, कारण मनात निर्माण झालेली शंका आपला आत्मविश्वास कमी करते आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून काम आपण फक्त करत राहिले पाहिजे. आणि बचत करण्यासाठी एवढी सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला देत असते. आणि यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे जर असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न केलेच पाहिजे. कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तरच आपण यशस्वी होऊ शकतो आणि जीवनामध्ये भरपूर काही मिळवू शकतो. म्हणून जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्या संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव आपल्याला मिळत असतो. आणि तो जीवनातून मिळालेला अनुभव आपण कधीही विसरू शकत नाही, कारण तो अनुभव आपल्याला खूप काही सांगून जात असतो. मित्रांनो, आयुष्यात आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे किती कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये आपण नक्कीच निर्माण केली पाहिजे. आणि आपण जीवनामध्ये जगताना कधी कोणावर शंका किंवा विश्वासघात करू नये. एखाद्या गोष्टीची केलेली कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे गरजेचे आहे. म्हणून प्रयत्न तुम्हाला प्रत्येक ठिकाणी करावे लागतील आणि स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा ना की जग तुम्हाला मान देईल. तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागते. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते. आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करतो. आणि जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. याउलट वाईट गोष्टींच्या आहारी माणूस पटकन जातो. त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामामध्ये सहभागी व्हा. तुमची प्रगती निश्चितच होणार आहे. आणि समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याचे लक्ष द्या. कारण चांगल्या कामाला विरोध होतच असतो आणि तो होणारच आहे. म्हणून वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे. कारण वास्तविकता आपणास आयुष्यात चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करते. आणि जीवनात अपयश आल्यास निराश कधीच होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत ही करण्याची तयारी ठेवावीच लागते आणि ते आपल्याला ठेवावीच लागणार आहे. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली तरी आपले विचार उच्च ठेवा, कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते. आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना आपण नक्कीच प्राधान्य दिले पाहिजे. आणि तुमच्या जीवनामध्ये मी वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे, कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद मात्र देत असते. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय तुम्ही लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत पूर्णपणे करत असतो. आणि आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आणि मित्रांनो, पर्वता एवढे संकट जरी पुढे आले ना तरी त्या संकटावर मात करण्याची जिद्द ठेवा, कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व निर्माण करत असते. आणि आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप गरजेचे आहे, कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करतात. आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण केलीच पाहिजे, कारण जीवनात येणारे अडथळे हे आपल्याला माहीत असतातच असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्या विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास मदत करतात आणि ते करेलही. म्हणून आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तरच आपण आपले ध्येय गाठवू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता
जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हाच आपले हे प्रयत्न ध्येय प्राप्त करून देत असतात. आणि जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न ठेवता प्रयत्न आपण प्रामाणिकपणे केले पाहिजेत. आणि जीवनात गुरुचे स्थान महत्त्वाचे आहे, कारण योग्य मार्गदर्शन ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे आवश्यक असते. आणि एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात. कारण कोणतीही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नियमितपणे प्रयत्न करत असतो आणि सातत्याने ते काम करत असतो. म्हणून सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे, तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता निर्माण नक्कीच होऊ शकते. आणि एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे, कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्याला व्यक्तिमत्त्वाचा विकास करू शकतो. आणि आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घेतली पाहिजे, कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम मात्र करू शकतो. आणि आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला शिका. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी कधीच भासणार नाही. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो, पण असे करू नका, कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि ते आपल्याला जीवनात भरपूर काही शिकवून जात असतात. म्हणून जग तुमची तुलना इतरांशी करून तुमचे कर्तृत्व ठरवेल, पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा आणि ती ओळख तुम्हाला शेवटपर्यंत टिकून ठेवेल. म्हणून मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान नक्कीच गाजले पाहिजे. आणि कोणतीही परिस्थिती आणि कोणतीही गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही. आणि ध्येय साध्य करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष ध्येयावर केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा जे आपणास ध्येय साध्य करताना आपले मन विचलित करतात, आणि तेव्हाच आपण आपले ध्येय साध्य करूही शकतो. म्हणून जेव्हा आपणास जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की तुम्हाला फक्त विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देईल, कारण आपले प्रयत्न आपणास भरपूर पुढे घेऊन जाऊ शकतात. आणि आयुष्यात नियोजनास प्राधान्य नक्कीच दिले पाहिजे, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात नक्कीच करता येऊ शकते. आणि आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च स्थान मिळवायचे असल्यास आपल्याला कित्येक वर्षाच्या संघर्षाच्या काळाचा सामना करावा लागतो, कारण साम्राज्य हे एका दिवसात उभे राहत नाही. त्यासाठी सातत्याने आपल्याला प्रयत्न करावेच लागतात. आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका, आणि जर नवीन सुरुवात केली तर मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल. आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्या सोबत नक्कीच असेल आणि तुम्हाला खूप मोठा अनुभव सुद्धा जीवनाकडून मिळू शकेल. म्हणून जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती कधीही ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर दुःख असले तर उद्या तुम्हाला सुख मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा आपण प्रयत्न केलाच पाहिजे. आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करतात, कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही मन लक्षात ठेवा, कारण आपण स्वतःला जगापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकत असतो. आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत, कारण प्रत्यक्ष मैदानात ते जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न प्रामाणिकपणे आणि इमानदारीने करत असतात. म्हणून जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील ना तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच अशी मानसिकता ठेवूनच प्रयत्न करा, कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने पूर्ण होत नाहीत आणि कुणाची झालीही नाहीत. म्हणून यशस्वी व्यक्ती व्हायचे असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा, कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्य काळ उज्ज्वल आपला कधीच होऊ शकत नाही आणि तो होणारही नाही. म्हणून संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसले ना
तरी आपण स्वतः चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगलं कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. आणि ज्ञान हे अमृता समान आहे, कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. त्यामुळे ज्ञान प्राप्त घेणे हे कधीच सोडू नका. आणि कधीही तुम्ही ज्ञान प्राप्त करणे सोडले तर तुम्हाला त्याचा वाईट अनुभव सुद्धा येऊ शकतो. म्हणून जीवनात जर कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहास हा त्यांचा दिला गेला आहे ज्यांनी जीवनातील संकटे आणि संघर्षावर मात करून यश मिळवले आहे. आणि तसे यश आपल्या जीवनामध्ये भरपूर काही प्रगती आणि भरपूर काही गोष्टी शिकवून जात असते. आणि तीच प्रगती आणि तेच यश आपल्याला हवे असते. म्हणून जशाच तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील. आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी मदत तुम्हाला नक्कीच करणार आहे. आणि हीच ताकद तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून तुमची बाजू योग्य असेल ना तर कधीही माघार घेऊ नका, कारण या जगात सत्तेचीच परीक्षा घेतली जाते. आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा आणि विजय सत्तेचा होईल याच्यावर फक्त विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात करण्यासाठी संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपणास स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. म्हणून अशक्य ही शक्य करतील स्वामी, असं स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत आणि ते म्हणत असतात. आणि मित्रांनो, हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि आवडत्या मित्राला हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही केलंच असेल. आणि स्वामी भक्तांनो, भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.